डॉक्टर हेमा साने यांचा जन्म 13 मार्च 1940 रोजी पुण्यातल्या बुधवार पेठेत झाला. त्यांचे बालपण साधेपणाने आणि निसर्गाच्या सानिध्यात गेले. त्या लहानपणापासूनच आधुनिक सुखसुविधांपासून दूर राहण्याचा निर्णय घेत होत्या. वीज, टीव्ही, फ्रीज आणि कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा त्यांच्यावर प्रभाव नव्हता. घरातील प्रत्येक दिवा तेलाचा होता आणि त्या दिव्यांच्या मऊ प्रकाशात पुस्तक वाचत, नोंदी लिहित आणि विज्ञानाचा अभ्यास करत लहानपणापासूनच त्यांनी निसर्गाशी एक अव्यक्त जोड निर्माण झाली होती. घराजवळच झाडं, पक्षी, मांजरी, उंदीर आणि इतर प्राणी त्यांच्या कुटुंबाचे भाग बनले. प्रत्येक प्राणी, प्रत्येक पान, प्रत्येक वारा त्यांच्यासाठी जगण्याची प्रेरणा होती. त्या म्हणायच्या, जीवनाचा प्रत्येक क्षण आपण निसर्गाच्या गाठीशी जोडून जगायला हवा. शैक्षणिक क्षेत्रात त्या अत्यंत हुशार आणि कष्टाळू होत्या. पुणे विद्यापीठातून त्यांनी वनस्पतीशास्त्रात MSc आणि PhD केली. त्यानंतर त्यांनी भारतीय विद्याशास्त्रात MA आणि MPhil पूर्ण केले. 1962 ते 2000 या कालावधीत त्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्या विद्यार्थ्यांसाठी नेहमी प्रेरणास्रोत ठरल्या. त्यांची शिकण्याची पद्धत सोपी, स्पष्ट आणि प्रायोगिक होती. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तके नव्हे तर निसर्गाशी एकरूप होण्याचे महत्त्व शिकवले जात असे. त्यांच्या लेखनाची गाथा देखील वेगळीच होती. त्यांनी 30हून अधिक पुस्तके लिहिली, ज्यात वनस्पतीशास्त्र, पर्यावरण, इतिहास आणि भारतीय संस्कृती या विषयांचा समावेश होता. आपले हिरवे मित्र, पुणे परिसरातील दुर्मिळ वृक्ष आणि देवनामप्रिय प्रियदासी राणी अशोक हे काही ग्रंथ विशेष महत्त्वाचे ठरले. त्यांच्या लेखनातून निसर्गाची काळजी घेण्याचा, पर्यावरणाचा आदर करण्याची शिकवण सर्वांना मिळाली. डॉक्टर साने यांची जीवनशैली खऱ्या अर्थाने प्रेरणादायक होती. त्या विजेविना अत्यंत साध्या जीवनात राहत होत्या. घरात वीज नसल्यामुळे संध्याकाळी त्यांचा दिवा तेलाचा लावला जात असे. त्या दिव्यांच्या प्रकाशात वाचन, लेखन आणि निरीक्षण करत होत्या. पाणी विहिरीतून आणले जात असे. घरातील प्रत्येक गोष्ट नैसर्गिक, पारंपरिक आणि साधेपणाने केलेली. त्या म्हणायच्या, आपण निसर्गाचा भाग आहोत. जीवन त्यांच्याशी सुसंगत ठेवले पाहिजे. त्यांच्या घरातील प्रत्येक प्राणी, पक्षी आणि झाड त्यांच्यासाठी जीवनाचे साथीदार होते. त्या म्हणायच्या, प्रत्येक प्राणी, प्रत्येक झाड हे माझे शिक्षक आहेत, जे मला जीवनाचे महत्त्व शिकवतात. या सगळ्या अनुभवांमुळे त्यांचे जीवन अत्यंत निसर्गाभिमुख, साधेपणाने आणि सर्जनशीलतेने भरलेले होते. तथापि त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी देखील होत्या. विजेशिवाय जगणे सोपे नव्हते. शहरी जीवनात राहूनही त्या कधीच आधुनिक सुविधांकडे न पाहता आपल्या नैसर्गिक जीवनशैलीत समाधानी होत्या. घरातील ऊर्जा कमी होती. लेखन आणि अभ्यासासाठी त्या दिव्यांचा वापर करत होत्या. त्या म्हणायच्या, जीवन साधेपणात सुंदर आहे. आपल्याला निसर्गाचा आदर करणे शिकायला हवे. त्यांच्या या जीवनशैलीमुळे अनेक लोक प्रभावित झाले. विद्यार्थी, सहकारी आणि निसर्गप्रेमी त्यांच्याकडे शिकण्यासाठी आले. त्यांच्या सोप्या जीवनाचे, नैतिकतेचे आणि निसर्गाशी एकरूपतेचे अनेक उदाहरण लोकांना प्रेरणा देतात. डॉक्टर साने यांचे निधन 19 सप्टेंबर 2025 रोजी झाले. त्यांचे निधन निसर्गाशी एकरूप असलेल्या व्यक्तिमत्वाचा शेवट होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे घर, दिवे, पुस्तक, प्राणी आणि झाडं त्यांच्या जीवनाचा प्रतीक म्हणून उभी राहिली आहेत. 4 दिवस त्यांचे शव घरात ठेवण्यात आले, जिथे विद्यार्थी, निसर्गप्रेम आणि शेजारी त्यांना शेवटची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले. प्रत्येकाने त्यांच्या जीवनाच्या साधेपणाला, निसर्गाशी एकरूप राहण्याला आणि नैतिकतेला श्रद्धांजली दिली. डॉक्टर हेमा साने यांचे जीवन आपल्याला हे शिकवते की साधेपणा, नैतिकता आणि निसर्गप्रेम याच पुढे खऱ्या जीवनाचे आधार आहेत. त्यांचा वारसा फक्त पुस्तके आणि शोधनिबंधापुरता मर्यादित नाही, तर ते प्रत्येक जण ज्यांना निसर्ग आणि जीवन यांच्यातील खऱ्या संबंधाची जाणीव करून देतात. त्यांच्या जीवनाची गाथा एक प्रेरणा आहे. प्रत्येक वाचक आणि प्रेक्षक त्यांच्या जीवनातील साधेपणा, निसर्गाशी एकरूप राहण्याची क्षमता आणि ज्ञानाचा आदर करून जगण्याची शिकवण घेऊ शकतो. हे कथा
आपल्याला दाखवते की विजेविना आधुनिक सुसुविधांशिवाय देखील जीवन संपन्न आणि अर्थपूर्ण बनवता येऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला डॉक्टर साने यांच्या जीवनशैलीची कहाणी तुम्ही आता पाहिलीच आहे. तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.